करताना थोडंसं अडथळा निर्माण होताना दिसतोय। एक विहंगम दृश्य मैदानावरती पाहायला मिळत आहे ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती। आनंद आहे इकडे येऊन, कारण की मॅडमने खूप फोर्स केला होता की ही टुर्नामेंट खेळायला ते माझ्या टीममध्ये, आणि मी आलो आणि मी सेकंड टाइम आलो खेळायला। खेळायला पण खूप इच्छा होती, चांगले ग्राउंड मस्त एन्जॉय करतो क्रिकेट। चांगलं वाटलं, पब्लिक पण खूप चांगले, ऑर्गनाइज चांगलं केले। यूट्यूबर आहेत, त्यांचे 92,000 सबस्क्रायबर आहेत। त्याचप्रमाणे कोकण रत्न सिरीज ही त्यांनी सुरू केलेली आहे, ज्यामध्ये कोकणातील अनेक नामवंत किंवा प्रसिद्ध व्यक्तींची माहिती देत असतात। राहिस सोलकर हिंदी भाषेवर प्रभुत्व प्रतिष्ठानच्या स्पर्धेसाठी येण्याची उत्सुकता असते। अभिनंदन राहिस आणि धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीसाठी। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा का, हेलो वन वेलकम, वनक्कम, जय भीम। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे। तर आता मी आहे कुणकेश्वर ह्या इथे, तर मी आलोय कॉमेंट्रीला श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव ह्या इथे कॉमेंट्रीसाठी। मिडबाव गावचे प्रथम नागरिक व मिडबाव गावचे सरपंच श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव चे अध्यक्ष भाईजी नरे आणि सामाजिक कार्यकर्ते शैलेशजी लोके यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रिकेट टुर्नामेंट म्हणजेच श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव, ज्याचा फर्स्ट प्राइज आहे 3 लाख आणि सेकंड प्राइज आहे 1.5 लाख, म्हणजे 4.5 लाख प्राइज असणारी क्रिकेट टुर्नामेंट लीग फॉर्मॅटमध्ये आहे। आणि आम्हाला स्टेसाठी त्यांनी कुणकेश्वर ह्या इथे थांबवलेला आहे। तर हा आमचा रूम आहे, तर बघू शकता तुम्ही, हा रूम आहे अस्मी बीच रिसॉर्ट, ह्या इथे मी थांबलो आहे। आणि इकडचा व्ह्यू बघा तुम्ही, इकडचा व्ह्यू बघाल ना तुम्ही समोरचा, मन प्रसन्न होऊन जाईल, एवढा छान असा व्ह्यू आहे। म्हणजे मोठी अशी विंडो आहे आणि सकाळी उठल्यानंतर पहिलेच अगोदर देवगडची पवनचक्की दिसते। इथून आपण बघू शकता की समोरचे तुम्हाला दिसते ना ते देवगडची पवनचक्की, आणि हा पूर्ण मीठ मुंबरी तारा मुंबरी बीच आहे। आणि अगदीच बीच समोर हा रिसॉर्ट आहे, अस्मी बीच रिसॉर्ट। तर बघा रूम अशा प्रकारे आहे। तर आता मी जात आहे, बघा अस्मी बीच रिसॉर्ट, खूप छान असे रूम्स आहेत वरती, ह्याच्यावरती टेरेस आहे। चला तर निघूया आपण। तर आता तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो मी की परिसर कसा आहे, हा रिसॉर्ट कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो मी। तर ना सागरी महामार्गावरून, तर हा रोड आहे ना देवगड मीठ मुंबरी तारा मुंबरी, आणि हा रोड येते आणि जस्ट चढल्यानंतर ना इथे आपण बघू शकता अस्मी बीच रिसॉर्ट कुणकेश्वर, AC नॉन AC, वायफाय, पार्किंगची व्यवस्था खूप छान आहे। घरगुती पद्धतीचे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण मिळेल। अमर तोडणकर त्याची कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता। आणि बाहेरचा परिसर बघा तुम्ही, किती छान आहे, थंडगार वारा आहे, छान आहे। इथे तुम्ही 4 व्हीलर पार्क करू शकता, इथे आपली 2 व्हीलर लागलेली आहे बघा, हिमालयन। तर अशा प्रकारे ही पूर्ण प्रॉपर्टी आहे बघा। फुल स्टार्ट, आज सकाळपासून कुठे गेलोच नाही आहे मी। चला प्रवासाला सुरुवात करूया, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आमच्या हॉटेलपासून आहे ना ग्राउंड 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, ते तुम्हाला मी दाखवतो कसा। हा व्ह्यू बघा तुम्ही, किती छान असा व्ह्यू आहे। आता इथून कुणकेश्वर मंदिर तुम्हाला दाखवतो मी। समोर तुम्हाला दिसते कुणकेश्वर बीच आहे, इथे रापण मासेमारी देखील होते। श्री कुणकेश्वर मंदिर आहे, आपण बघू शकता समोर, हा बघा। या रोडने जर तुम्ही मालवणपर्यंत गेलात ना तरी तुम्हाला असं बीच साईडच रोड आहे, पूर्ण सागरी महामार्ग आहे हा, बघू शकता। इथे वरती हे MTDC रिसॉर्ट आहे। तर आता मी आलोय मिडबाव गावी, आणि मिडबाव गावी आल्यानंतर मी सर्वात अगोदर तुम्हाला दाखवत आहे श्री रामेश्वर मंदिर। तर हे जे तुम्हाला समोर दिसतंय ना, हे श्री रामेश्वर मंदिर आहे, आपण बघू शकता। हो, श्री रामेश्वर मंदिर। शाळा सुटली? सुटली? क्रिकेटचा क्रेज बघा,
आणि हा आपला मित्र संकेत लोके. फर्स्ट इयर जेव्हा मी कॉमेंट्रीला आलो होतो तेव्हा संकेत लोके मला बोलला होता की भाऊ आमच्याकडे ये कॉमेंट्रीला. तेव्हा मी आलेलो आणि त्याच्यानंतर मग इकडच्या लोकांना आपली कॉमेंट्री आवडली आणि 6वं सीझन आहे ना. ओके येस. त्यामध्ये पण मी आता कॉमेंट्री करत आहे. तर आज तुम्हाला पूर्ण गाव दाखवणार आहे, ग्राउंड दाखवणार आहे. ग्राउंड किती सुंदर आहे ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. संकेत असणार आहे माझ्याबरोबर. चला. तर आता मी आलो आहे मिठबाव बाजारपेठ ह्या इथे आलेलो आहे आणि आल्यानंतर तुम्हाला आता दाखवतोय आय लव रामेश्वर प्रतिष्ठान हा ऑफिस आहे आणि श्री शैलेशजी लोके सर हे आपल्या समोर आहेत स्क्रीनवरती. नंतर यांच्याशी भेटवतो मी तुम्हाला. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव सहर्ष स्वागत. श्री भाई नरे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मिठबाव अध्यक्ष रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव. तर हा मिठबाव गाव आहे, अतिशय सुंदर असा गाव आहे आणि आज हळदी कुंकूंचा कार्यक्रम आहे ना. येस. आता हे सर्व लेडीज जे जात आहेत ना तर आज हळदी कुंकूंचा कार्यक्रम आहे. मी आलेलो आहे क्रिकेट ग्राउंड म्हणजेच ग्रीन पार्क स्टेडियमवरती. मिठबावचा ग्राउंड जर तुम्ही बघितलात तर अतिशय स्टेडियमवाला फील आहे आणि ग्रीन पार्क स्टेडियम इथेच आता 2 दिवस झाले डे नाईट क्रिकेट टुर्नामेंटचा थरार रंगत आहे. आपण बघू शकता. आणि हा प्रेझेंटेशन बॉक्स आहे ना त्याचं डेकोरेशन आहे ना मला खूप आवडलं आहे. बघा आपण बघू शकता की एक सिरियलचं सेट असं वाटते आणि खूप छान असा परिसर आहे. आणि आज आहे ना आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तर सर्व महिला आहेत ना ते येत आहेत बघा. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचं प्रतिष्ठान, आमचे अध्यक्ष आणि आमचे कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जाऊन पोहोचले होते. याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमचं प्रतिष्ठान, आमचा अभिमान. आम्ही का म्हणतो हे सर्व क्रीडा रसिकांना आणि युट्यूबच्या माध्यमातून ते प्रेक्षक आमचे सामने पाहत आहेत त्यांना कळावं असं मला मनापासून वाटतं. खरं तर महिला वर्ग जो असतो तो चूल आणि मूल यापुरता मर्यादित असतो कारण ग्रामीण भागात तशा संधी फारशा मिळत नाहीत. आपला आणखीन एक कॉमेंटेटर गोपी जाधव. टेनिस क्रिकेट जगात तुम्ही बघितला असाल. कसा आहेस? मस्त एकदम. तू कसा आहे? मी मस्त मस्त. भारी वाटलं यार. किती दिवसांनी भेटलो आपण. होय खूप वर्षानंतर. YCC पावच केली त्याच्यानंतरच भेटलो आपण. हा काका नरे आहे बघा. मिठबाव गावचा हँडसम पर्सनॅलिटी ठेवणारा हा व्यक्तिमत्व काका नरे. आता संध्याकाळची वेळ आहे, मिठबावला आहे तर कटवडा घेतलेला आहे. तर ह्या इथे रोड साईडलाच एक हॉटेल आहे आणि बाजूलाच एक जनरल स्टोअर आहे आणि हाच रोड मालवणपर्यंत जाते इथून आणि इथून गेलात तर देवगड. नवीन केसरी पुणे विपक्ष सचिन ढवळे प्रहार या दोन संघादरम्यान ही पहिली लढत आजची असेल. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजची तिसरी रजनी श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव आयोजित भव्य ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व 19वा. गेली 18 वर्षांची अखंड परंपरा आपल्याला पाहायला मिळत आहे. डे नाईटचं हे 6वं पर्व. मात्र दरवर्षी हे क्रिकेट स्पर्धा एक वेगळा संकल्प आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मिठबाव गावचे प्रथम नागरिक व मिठबाव गावचे सरपंच असं कार्य आम्ही करत असतो. कशात सर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावचे अध्यक्ष भाईजी नरे हे आपल्या बरोबर आहेत बघा. रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला हा नाव तुम्ही ऐकलात असाल. क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव. रोहित बोलेकर आज ते आमच्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांच्या आठवणी नेहमीच आमच्याबरोबर असतील. रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाचे मालक. उमेश मांजरेकर सर आणि प्रदीप देऊलकर सर एक आमचे सहयोगी कॉमेंटेटर आणि दुसरे म्हणजेच आपल्या काळचे सर्वात उत्तम खेळाडू म्हणजे उमेश मांजरेकर सर. एक छान अशी बॉलिंग होती आणि त्या खूप छान असे अंपायर आहेत आणि संध्याकाळची चहा यांच्याबरोबर आज. तर तुम्ही बघितलात तर उमेश मांजरेकर सर, सुशील शेडगे सर, मंगेश धुरी सर आणि बंटी केरकर सर हे अंपायर आहेत या टुर्नामेंटमध्ये. मालवणचेच आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या क्रिकेट ग्राउंडवरती तुम्ही यांना अंपायरिंग करताना बघितलं असाल. तर हे अंपायरिंग पॅनल आहेत. तर यांच्याबरोबर 4 वर्षापासून मी कॉमेंट्री करत आहे.
तर ग्रीन पार्क स्टेडियमवरती आम्ही आहोत आणि जेव्हापासून डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट चालू झाली ना, आम्ही ते कॉमेंट्रीला येत असतो. तर आपल्याबरोबर प्रदीप देऊलकर सर आहेत, अमोल जमदाडे सर आहेत आणि अलिबागवरून काका म्हात्रे सर आहेत आणि मी तुमचा सर्वांचा राहित सोलकर आहे. तर आमच्या चॅनलबद्दल काय बोलाल? राहित सोलकर यांनी जे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ते अतिशय चांगलं चॅनल आहे आणि कोकण सिरीज या नावाने हे चॅनल प्रसिद्ध झालेलं आहे आणि भरपूर या चॅनलला व्ह्यूज मिळालेत आणि चांगल्या चांगल्या गोष्टी या चॅनलवरती दाखवल्या जातात. म्हणजे ज्या रसिकांना गोष्टी आवश्यक आहेत त्या त्यांच्या मनातल्या गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. त्यामुळे या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलचा आपण सगळ्यांनी आनंद घ्या. राहित सोलकर. येस, नक्कीच, थँक्यू. आणि अमोल जमदाडे सरांचं बोलणं झालं तर कासार्डे गावचे आहेत आणि आमच्या NCC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पण आलेले आहेत कॉमेंट्री करण्यासाठी. काका म्हात्रे सरांचं बोलणं झालं तर अलिबाग रायगडवरून आहेत आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावरती खूप प्रेम आहे आणि ते दरवर्षी इथे कॉमेंट्रीसाठी येतात. आणि प्रदीप देऊलकर सरांचं बोलणं झालं तर फर्स्ट टाईम आम्ही ह्याच ग्राउंडवरती भेटलो होतो. मालवणचे आहेत प्रदीप देऊलकर सर आणि खूप छान अशी कॉमेंट्री करत होते. मला अजून आठवते की फर्स्ट इयर होता आणि प्रदीप देऊलकर सरना माईक घेऊन पूर्ण ग्राउंडवरती फिरत होते. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे. यांचं देखील आम्ही या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद अमोल जमदाडे, cricket.in ची टीम आणि तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक मोठा सामना पाहायला मिळतोय. अर्थात प्रथम फलंदाजी केली RR11 डोंबिवली क्रिकेट संघाने. धावन उजव्या ष्टीवरचा चेंडू हलक्या तरी चेंडू शेअर केला जातोय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू फलक नाममात्र एक धाव फलकावरती ताकदीने आपल्याला संघ पाहायला मिळतोय. घेताना दिसतोय ज्या चेंडूवरती फलंदाज कुणालकडे कुठेही उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूने सांगत आहोत डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी अकोट्यापर्यंत चेंडू शॉर्ट ऑफ फुल करण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्राईक वरती फेकी यावेळी मात्र खेळायचा प्रयत्न होता. मॅचची कांबळे मॅन ऑफ द मॅच. कैसे हो? तर केतन म्हात्रे सर बघा आता आलेले आहेत. नुकतीच स्वर्गीय रतन बुवा मधील ड्रीम होता कार जिंकायची आणि जिंकलेले आहेत खूप. आणि आज मिडबाव गावी आलेले आहेत. कसं वाटलं इथे येऊन? खूप आनंद आहे इकडे येऊन, कारण की मॅडमने खूप फोर्स केला होता की हे टुर्नामेंट खेळायला हे माझ्या टीममध्ये आणि मी आलो आणि प्लस मॅडमने मला कॅप्टनशिप दिली. मला खूप आनंद आहे. येस विनोभाई, कसं वाटलं इथे खेळून? खूप छान ग्राउंड आहे, खेळायला मजा येते खूप. आणि आलो मी सेकंड टाइम खेळायला पण खूप इच्छा होती. चांगले ग्राउंड आहे, मस्त आहे, एन्जॉय करतो क्रिकेट. येस, आणि अर्धशतकसाठी खूप खूप शुभेच्छा. फायटर जेट योगेश पेनकर सर देखील इथे आलेले आहेत. तर कसं वाटलं तुम्हाला इथे खेळून? खूप चांगलं वाटलं. पब्लिक पण खूप चांगले, ऑर्गनाईज चांगलं केले. मेन करून ग्राउंड खूप छान आहे, खेळायला मजा आली. पहिलीच मॅच झाली, अजून 2-3 मॅच बाकी, बघूया का. कसा वाटला टीमचा परफॉर्मन्स? आमच्या राजश्री पवार लोके मॅडमनी पाडलेला आहे. ही पर्यंत सुपूर्द करायचं आहे. अभिनंदन जीवित आपण या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. जीवित म्हात्रे. सुहास भाई, कसं वाटतं खेळून? एक नंबर. मस्त सेम कॅप आहे. सुहास पवार, पॉवरफुल सुहास पवार. चहा पिऊन झाली. आता चहा पिल्यानंतर आता आम्ही जात आहोत परत एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर आज रात्रीचं जेवण म्हणजे वडे, भात आणि चिकनचा रस्सा. आणि आपल्याबरोबर इथे बघा, कशी वाटली कॉमेंट्री? आवडली ना? येस, तर या जेवायला तुम्ही पण. हॅलो. यावेळी फलंदाज गोविंद फलेचा अपयशी ठरताना दिसतोय. निर्धाव चेंडू करला जातोय. जी चूक पहिल्या चेंडूवरती झाली ती चूक मी थोडासा सामना थांबवला जातोय, कारण क्षेत्ररक्षण करताना थोडासा अडथळा निर्माण होताना दिसतोय. एक विहंगम दृश्य मैदानावरती पाहायला मिळतंय. ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. ये मुकाबला सेमीफाइनल में प्रवेश करने वाला मुकाबला. गेंदबाजी करने के लिए वासिक शेख आएंगे, जिन्होंने बल्लेबाजी अच्छी की, अब गेंदबाजी करने के लिए आएंगे. आप देखते हुए श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव, ये डे नाइट क्रिकेट टूर्नामेंट का 6ठा साल चलता हुआ, ये बेमिसाल चलता हुआ, ये कमाल चलता हुआ. जी हाँ, ये मुकाबला बड़ा चलता हुआ. और इस बीच बैटिंग चॉइस पावर प्ले लिया गया है.
जीवित मात्रे क्या इस मैच को जीवित रख पाएंगे। ओरन मुलेखंड का ये खिलाड़ी है, अपने टीम के लिए बेहतरीन प्रदर्शन कर पाएंगे या नहीं। कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है। यहां से चले हैं नई मंजिल के लिए, यह तो एक पन्ना है, अभी पूरी किताब बाकी है। लकी ड्रॉ आहे आणि मी 5 कुपन घेतलेले आहेत, बघू आपल्याला लागते की नाही। हेडफोन आणि वॉच आहे। हे आनंद भाई, आनंद लोके आणि सुहास भाई, सुहास मिडबावकर यांनी आम्हाला कॉमेंट्री करण्यासाठी बोलवलं, त्यांचा पण खूप खूप धन्यवाद। युट्यूबर आहेत, त्यांचे 92,000 सबस्क्रायबर आहेत। त्याचप्रमाणे कोकण रत्न सिरीज ही त्यांनी सुरू केलेली आहे, ज्यामध्ये कोकणातील अनेक नामवंत किंवा प्रसिद्ध व्यक्तींची माहिती देत असतात। राहिस सोलकर, हिंदी भाषेवर प्रभुत्व, हिंदीमधील बुलंद आवाज राहिस सोलकर, त्यांचा आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान चिन्ह आणि शाल देऊन सत्कार करत आहोत। मी आयोजक शैलेश लोके यांना विनंती करते की त्यांनी राहिस सोलकर यांचा सन्मान करायचा आहे। राहिस सोलकर राजापूर कातलीचे आहेत आणि त्यांचं आमच्या प्रतिष्ठानवर विशेष प्रेम आहे। त्यांना नेहमीच प्रतिष्ठानच्या स्पर्धेसाठी येण्याची उत्सुकता असते। अभिनंदन राहील आणि धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीसाठी। रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान चिन्ह आणि शाल देऊन आम्ही आपला सन्मान करत आहोत। आपल्या या सहकार्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। यापुढेही आपण आमच्या प्रतिष्ठानशी असेच जोडले राहाल ही अपेक्षा आहे। शेवटचा दिवस होता माझा आणि खूप छान पद्धतीने प्रेम भेटते जेव्हा आपण मिडबाव गावात येतो मी, आणि कॉमेंट्री करण्यासाठी खूप छान अशी संधी असते। तर थँक्यू सो मच की इथे आलो आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल। चलो अमोल से बाय, 9/2/2024 मिलेंगे फिर कभी, मिलेंगे जरूर जरूर जरूर। अच्छी कॉमेंट्री की। यस, थँक्यू। गावची आमची डीजे टीम ज्यांनी अक्षरशः खूप चांगला माहोल तयार केला, तर त्यांचा देखील खूप। आणि काय थंडी आहे बघा मिडबाव गावामध्ये। चला इथून आता मी निघत आहे। 3 दिवस मी ते कॉमेंट्री केली, आता उद्या आणि परवा मला जोगेश्वरीला जायचं आहे मुंबईला कॉमेंट्रीसाठी, त्यासाठी आता तिथे जात आहे मी। तर सर्वांचा खूप खूप धन्यवाद। खुदा हाफिज, मिलते वापस अगली वीडियो में।